नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत तिसरा डोळा कसा जागृत कराल. थर्ड आय. पिनियल ग्लँड विज्ञानाचा आणि अध्यात्माचा पूल. आपल्या मेंदूत एक अत्यंत लहान पण महत्त्वाचा भाग असतो ज्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो. भारतीय अध्यात्मात यालाच आज्ञाचक्र किंवा तिसरा डोळा थर्ड आय म्हटले जाते. हे केवळ एक आध्यात्मिक प्रतीक नसून त्यामागे ठोस न्यूरोसायन्स आहे. पिट्युटरी ग्लँड म्हणजेच काय? स्थान हे मेंदूच्या अगदी मध्यभागी बसलेले असतं. मेंदूत इतर सर्व भाग जोडीने ड्युअल असतात, पण पिट्युटरी ग्लँड मात्र एकटा आणि मध्यभागी असतो. मास्टर ऑफ मास्टर्स. हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथी शरीरातील इतर सर्व ग्रंथींचे थायरॉइड, सेक्स हार्मोन इत्यादी नियंत्रण करतात, पण पिट्युटरी ग्लँड या सर्वांच्या पलीकडे जाऊन सूक्ष्म कार्य करतो. सर्केडियन रिदम हे आपल्या शरीरातील 24 तासाचे चक्र झोप आणि जाग नियंत्रित करते. अंधार पडल्यावर हे मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करते, ज्यामुळे आपल्याला झोप येते. दुसरं, पिनियल ग्लँड आणि थर्ड आय. द थर्ड आय मिस्टरी. फर्स्ट आय. मेडिकल सायन्सनुसार उत्क्रांतीच्या सुरुवातीला हा आपला पहिला डोळा होता, जो नंतर मेंदूच्या आत विसावला. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. या ग्रंथीमध्ये छोटे छोटे क्रिस्टल असतात. जेव्हा आपण ध्यान मेडिटेशन करतो तेव्हा या क्रिस्टलमध्ये ऊर्जा निर्माण होते. त्याला अध्यात्मात तिसरा डोळा उघडणे म्हणतात. कॅल्सिफिकेशनची समस्या. आपण वापरत असलेला फ्लोराईड युक्त टूथपेस्ट, प्रक्रिया केलेले अन्न, प्रिझर्वेटिव्ह आणि कीटकनाशके यामुळे पिनिकल ग्लँडवर कॅल्शियमचे थर असतात. यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्ज्ञान क्षमता कमी होते. तिसरं, पिनियल ग्लँड सक्रिय करण्याचे फायदे. पिनियल ग्लँड ही सक्रिय झाल्यामुळे आपल्याला खालील गोष्टींचा अनुभव येतो. पहिलं, सिक्स सेन्स भविष्यातील गोष्टींचा अंदाज येणे किंवा अंतर्ज्ञान वाढणे. दुसरं, 100% तंदुरुस्ती. शरीरातील सर्व ग्रंथींचे संतुलन सुधारते. तिसरं, मॅनिफेस्टेशन. आपल्या इच्छा प्रत्यक्षात आणण्याची शक्ती वाढते. चौथं, ओननेस. जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची अनुभव येतो. चौथं, पिनियल ग्लँड सक्रिय करण्याचे मेडिटेशन. 5 मिनिटाची सोपी पद्धती. डॉक्टरांनी सुचवलेली ही सोपी पद्धत दररोज 10 मिनिटं केल्यास तुमचे आयुष्य 360 अंशात बदलू शकते. बसण्याची पद्धती. पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. ताठ बसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना तो दुप्पट वेळ लावून सोडा. उदाहरणार्थ, 6 सेकंद श्वास घेतला तर 12 सेकंद सोडा. हे तुमच्या वॅगस नर्व्हन्स शांत करते. मुद्रा. ज्ञान मुद्रेत किंवा हाताची बोटे एकमेकात गुंफून शांत बसा. लक्ष केंद्रित करा. तुमचे पूर्ण लक्ष कपाळाच्या मध्यभागी, जिथे आपण टिळा लावतो, केंद्रित करा. टिळा लावल्याने या भागावर तो दाब पडतो. तो पिनियल ग्लँड्सना सक्रिय करण्यासाठी एक सिग्नल असतो. गोल्डन लाईन व्हिज्युअलायझेशन. कपाळाच्या मध्यभागी एक तेजस्वी सोनेरी प्रकाश आहे अशी कल्पना करा. हा प्रकाश इतका शक्तिशाली आहे की तो तुमच्या संपूर्ण मेंदूला आणि जगाला उजळवून टाकत आहे. 5वं, डॉक्टरांचा कंट्रोल ऑल्टर डिलीट फॉर्म्युला. हे मेडिटेशन तुमच्या मेंदूसाठी एखादा सॉफ्टवेअर रिफ्रेशर सारखे आहे. पहिलं, कंट्रोल. तुमच्या अहंकारावर इगो नियंत्रण मिळवणे. अल्टर. तुमचा स्वभाव आणि वृत्ती बिहेवियर सकारात्मक बदलणे. डिलीट. मनातील भीती फेअर आणि नकारात्मक विचार कायमचे काढून टाकणे.
निष्कर्ष: ऋषी मुनींकडे कोणतेही आधुनिक शिक्षण नव्हते, तरीही त्यांना विश्वासाचे ज्ञान होते, कारण त्यांचे इंट्युटिव्ह क्वोशंट उच्च होते. पिनियल ग्लँडवर काम करणे हाच त्या ज्ञानाचा दरवाजा आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.